जाणून घेऊया आता या महाराष्ट्राचा इतिहास. जाणून घेऊया आता या महाराष्ट्राचा इतिहास. अहो काय सांगू महाराष्ट्राची महती, अहो काय सांगू महाराष्ट्राची महती. जन्मला शिवबा येथे थोर, स्थापिली स्वराज्याची मुहूर्त मेढ. छावा लढला शत्रूशी झुंजार, छावा लढला शत्रूशी झुंजार. नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. डोलन तारे घुमू द्यात रे झळकात चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. धडाधडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे. तुझी आसाठी मावळे मर्द मराठे खडे. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमी.
आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफान रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफान रगात राजल जिंकून या जगभरी शिवबालाचं नाव गाजली. हेलो, एक साथ बोलिए शिवाजी महाराज की. समोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. सहरा खली बली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. खली बली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. या नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही.
राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, टडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. शिवाजी महाराज की. अंश पर कंजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर सैल शिवराज है. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. शिवाजी महाराज की.